नमस्कार मित्रांनो, माझ्या अंजली ठोंबरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे गावाकडच्या 3 टवाळखोर पोरांची कहाणी। एकाचं नाव असतं मीपणा, एकाचं नाव असतं अहंकार आणि एकाचं नाव असतं गर्व। तर सगळ्या गावाला माहित असतं की टवाळखोर 3 पोरं आहेत गावातले। त्यांना एकच असतं, ह्याचं धुणं धु, त्याचं धुणं धु, ह्याचं वाय जरा काढायचं तिचं। सगळ्या गावाला माहित असतं की ती 3 टवाळखोर पोर आहेत। एके दिवशी दुपारचं भर उन्हात ते म्हणतात की आज आपण हॉटेलला जाऊन काहीतरी थंड घ्यायचंय। त्याच्यानंतर हे तिन्ही पोरं भर उन्हात दुपारच्या निघतात आणि एका हॉटेलमध्ये जातात। हॉटेलवाला मालक म्हणतो, तर कारण की त्याला पण माहित असतं की गावातली 3 टवाळखोर पोरं आहेत। तर ते हॉटेलवाला मालक काय म्हणतो, हॉटेलमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल। मग त्यातले 3 जण विचार करतात की आज काय घ्यायचं। मग त्या 3घांचा एक विचार होतो की आज आपण लस्सी प्यायची। थंडगार काय प्यायचं तर लस्सी प्यायची। त्याच्यानंतर मग त्याच्या 3घातच वाद होतो की आज तू पाजणार का तू पाजणार। मग त्याच्यातले ते 3 पण म्हणजे एकमेकावरती टोलतात की तू पाजतोय का मी पाजतोय। तर तेवढ्यात त्यांच्या 3घांचीच एकाने मोठी कट्टर आणि भांडणं लागायला लागतात की तू पाजतोय का मी पाजतोय म्हणून। तेवढ्यात त्यांच्या समोर 70 ते 75 वयाची एक गरीब आजी येते। आजीच्या अंगावर सगळ्या सुरकुत्या असतात, पाण्याने डोळे भरलेले असतात, त्याच्यानंतर फाटकं लुगडं असतं अंगावरती, चोळीला ठिगळ असतं आणि ती 70 ते 75 वर्षाची आजी जी असते ती त्यांच्या समोर हात पसरते। आजीला अपेक्षा असते की ह्यांच्याकडून मला ₹1-2 तरी भेटतील, कारण की गावचे मस्त टवाळखोर 3 पोरं पण राहायला लय स्मार्ट असतात। आजीला अपेक्षाच वाटते की मला हे रुपये नाही ₹10 तरी देणार। आजीला वाटतंच की लय भारी आणि दिसायला लय भारी, मस्त आपण म्हणतो गावाचे टवाळखोर पोरं पण दिसायला लयच भारी असतात। तेवढ्यात ना त्यांची वादावत चाललेली असते 3घांची की तू लस्सी पाजतोय का तू पाजतोय म्हणून। तेवढ्यात आजीकडे यांचं लक्षच नसतं। आजी जोरात पुढे जाते आणि हात पसरल्यानंतर ना 3 पण आजीला फरफरत वरडत बाहेर नेतात आणि हॉटेलच्या पायरीच्या खाली ढकलून दिल्याच्या नंतर ना आजी म्हणते, अरे कसला मीपणा। मग त्यातला मीपणावाला जो असतो ना खाली नजर टाकलेली असते आणि आजीला लाथ घालायला जातो। तेवढ्यात ते मग पटकन, त्याचं नाव असतं ना मीपणा, मग ते काय करतो, खाली गेलेली नजर वरती घेतो आणि आजीकडे बारीक नजरेने बघतो। मग ती आजी म्हणते, अरे माझी पोरं सुद्धा खूप मोठी आहेत, माझी पोरांकडून मी कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती की मला माझी पोरं अशी करतील, पण तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच व्हायचंय असं ती आजी म्हणते। मग त्यातला जो मीपणावाला जे असतो की नाही तो आजीला उचलतो आणि हॉटेलमध्ये नेतो आणि आजीला तो लस्सी पाजतो। आजीला तो लस्सी पाजायला लागल्याच्या नंतर ह्याचे 2 मित्र असतात ते चकित होतात की ह्याने आम्हाला लस्सी पाजली नाही आणि त्या आजीला लस्सी पाजतोय। त्याच्यानंतर ना मग ते चकित झालेले मित्र म्हणतात की अरे तुझ्याकडे तर पैसे नव्हते, मग तू आजीला कसं काय लस्सी पाजतोय। ह्याच्यात त्यांचा वाद, मग त्या दोघांचा वाद चालू होते। आम्हाला लस्सी पाजायला तुझ्याकडे पैसे नव्हते आणि तू आजीला लस्सी कसं काय पाजतोय। मग त्याच्यानंतर ना तेवढ्यात आजी म्हणते, अरे मला लस्सी नको पाजू, मला फक्त ₹1-2 गरज कर। मग त्याच्यानंतर ना आजीला लस्सी पाहिजे। मग त्या पोराच्या डोक्यात विचार येतो की मी आजीला ₹2-3 देण्यापेक्षा आजीला ₹25 लस्सी पाजल्यानं काय फरक पडतोय। मग त्यांनी स्वतःचा मीपणा माघारी घेतलेला असतो मित्रांनो। तर मग म्हणून मला या व्हिडिओतून सांगायचंय, मीपणा, मोह, माया, अहंकार, गर्व कसला, जे काही करायचं ते आपल्याला इथंच करायचं आहे आणि इथंच फेडायचं आहे। तर मित्रांनो, आहे त्या माणसाला जीव लावा। माणूस हा पाण्याचा बुडबुड आहे, कधी फुटल सांगता येत नाही। आहे तो जिवंत आहे तोपर्यंत सगळ्याशी हसून खेळून चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।